साईराम भावानं तर दिवस 5वाच्या आजचा आमचा प्रवास सुरू होत आहे. आता आम्ही लतीफवाडी कसारा घाटच्या खाली उभे आहेत. आता आम्ही कसारा घाट चढणार आहे. तर आता आपण भेटू. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी, नेलं शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी, नेलं शिर्डीला. तर फायनली आम्ही आता आमच्या घाटनदेवीवर पोहोचलेलो आहे आणि कसारा घाटवरून घाटनदेवीचा प्रवास हे 9 किलोमीटरचा होता. ते आम्ही 1.5 तासमध्ये कंप्लीट केलेला आहे. 1.5 तासात आमचा ही प्रवास पूर्ण केलेला आहे. आता आम्ही घाटनदेवीवर जाऊन बसणार आहे. ते आमचे नाश्त्याचे स्पॉट आहे आणि इथे आमचं झणझणीत मिसल असणार आहे, मिसल पाव. तर तुम्हाला दाखवतो नंतर आम्ही मिसल पाव. साईराम भावांनो, तर आता तुम्ही बघू शकतात घाटनदेवी मंदिर. तर आता आम्ही निघतो आहे आमच्या दुपारच्या स्पॉटसाठी. तर आता आम्ही इगतपुरीला थांबणार आहे. तर 5 किलोमीटर घाटनदेवी मंदिरातून 5 किलोमीटर लांब आमच्या रात्रीचा हॉल्ट आहे, दुपारीचा हॉल्ट आहे. तर भेटू तिकडे. तुम्ही बघू शकता आता आम्ही इगतपुरी स्टेशनला पोहोचलेलो आहे. आमची ग्रुप हे आमचं 5 जणांचा ग्रुप आहे आणि आम्ही बघू शकता इगतपुरी स्टेशन आम्ही प्रॉपर इगतपुरी स्टेशनला पोहोचलेलो आहे. आता आम्ही चाललो आहे आमच्या मेन हॉल्टला, जिथे आमच्या दुपारीचा हॉल्ट आहे. तिथून जस्ट 10 मिनिटाचा प्रवास असणार अजून आणि आम्ही तिकडे जाऊन पोचून तुम्हाला दाखवतो तिकडेचा व्ह्यू कसा असणार आहे. तुम्ही बघू शकता हे मार्केट पण आहे इथे भावानं. तर आता आम्ही फायनली आमच्या दुपारच्या हॉल्टवर पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकतात आमच्या इथे आमचा हॉल्ट आहे. इथे सगळं थांबलेलं आहे. आता आम्ही इथे आमच्या आंघोळी करणार आहे आणि इथेच जेवणार आहे आणि नंतर दुपारी 3 वाजता आमच्या रात्रीच्या स्पॉटसाठी निघणार आहे. तर भेटू तिथे भावानं. तर आता आम्ही इगतपुरीवरून आमच्या रात्रीच्या हॉलसाठी आम्ही थोड्या वेळात निघणार आहे. तर तुम्ही बघू शकता आमचे सगळे पोरं रेडी झालेले आहे आणि आता थोड्या मिनिटात आमचा प्रवास सुरू होणार आहे. तर भेटू आता गोटीगावला. सायमे संध्याकाळ भावानं. तर आता आम्ही गोटीगावमध्ये दाखल झालेलं आहे. अजून इथून आमचं 5 किलोमीटरच्या अंतरावर आमचा हॉल्ट आहे रात्रीचा. तर तुम्ही बघू शकतात इथे गोटीगावचा किती सुंदरसा परिसर आहे. असा परिसर तुम्हाला बघायला नाही भेटणार. हे फक्त गोटीगावमध्येच भेटू शकतो. तर आता आपण भेटू आपल्या हॉल्टवर. भावानो, तर आता आम्ही फायनली रात्रीच्या आमच्या हॉल्टवर आम्ही पोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकतात आमच्या रात्रीच्या हॉल्ट गोटीगाव. हे सुप्रसिद्ध भेळवाला मामा, ही फेमस भेळवाले मामाचा स्पॉट आहे. तर आम्ही इथेच थांबणार आहे. तुम्ही बघू शकतात.
तुम्ही पाहू शकतात हे भेळवाले मामा आहे आमचे. तर आता भेटू आमच्या हॉटेल. भावानं तर आता आम्ही चाललो आहे आमच्या जेवणासाठी. तर तुम्ही बघू शकता तिथे आजच्या जेवणमध्ये आमच्या काय आहे हे बघा. आमच्या जेवणमध्ये आज व्हेज पुलाव आणि कोथिंबीर वडी आहे. रात्र भावानं आता आम्ही चाललो आहे आपल्या झोपायला. तर तुम्ही बघू शकता तर आम्ही कसं झोपायला चाललो आहे. हे बघा हे आमचं हॉल्ट आहे. सगळे साईबंधू ते झोपायला आपली व्यवस्था केलेली आहे. तर आता आम्ही पण चाललो आहे झोपायला. तर उद्या भेटू आपला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका.